हॅलो डिअर ऑल स्टुडंट्स. बऱ्याच दिवसापासून आपलं लेक्चर नाही झालं. ठीक आहे. त्याचं कारण म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम होते. कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम, त्यानंतर बोर्डचा प्रॉब्लेम होता. ठीक आहे. आलं लक्षात. बाकीचे टीचर लोक आहेत त्यांना बोर्ड वगैरे प्रोव्हाइड वगैरे केले, त्याच्यामुळे थोडा डिले झाला. पण आता तुमचे लेक्चर रेग्युलर होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे लेक्चर मी यूट्यूबवरच घेईल. जर मला असं वाटलं की यूट्यूबवर सॅटिस्फाईड नाही आहेत तर मी तुमचं लेक्चर झूम किंवा गुगल मीटवर घेऊ. सॉरी, झूम नाही, गुगल मीटवरच घेऊ. ठीक आहे. आलं लक्षात. तर आता चॅप्टर 1 आपण शिकत आहोत लॉजिक. एक्सरसाइज 1.3 पर्यंत आलो. त्यामध्ये आपण स्टेटमेंट पॅटर्न बघितलं, कंपाऊंड स्टेटमेंट बघितले. ठीक आहे. आलं लक्षात. लॉजिकल कनेक्टिव्ह बघितलं. लॉजिकल कनेक्टिव्ह कोणकोणते प्रकार असतात त्याचे ट्रूथ टेबल बघितले. त्या ट्रूथ टेबलवरून स्टेटमेंट पॅटर्न कसे बनवायचे. ठीक आहे. स्टेटमेंट पॅटर्न झाल्यानंतर आपण काय शिकलो होतो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स, त्याच्यानंतर टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी, त्याच्यानंतर आपण टॉपिक घेतला होता क्वांटिफायरचा. ठीक आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. एक टॉपिक अजून त्याच्यात राहते, त्याच्यात आयडेम्पोटेंट लॉ आहे, कॉम्प्लिमेंट लॉ आहे. ठीक आहे. आयडेंटिटी लॉ आहे आणि बरेच असे लॉ आहे. तो टॉपिक आपण सध्या स्किप करणार आहोत या चॅप्टर पुरती. ठीक आहे. आता आपण या चॅप्टरच्या लास्ट टॉपिककडे वळत आहोत, जो शेवटचा टॉपिक आहे आणि एकदम इझी आहे. ठीक आहे. आता बघा, आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये स्विचिंग सर्किट्स. ठीक आहे. स्विचिंग सर्किट्स म्हणजे काय होते. ठीक आहे. बघा, स्विचिंग सर्किट्स. ठीक आहे. आता नाव ऐकून तर तुम्हाला समजलं असेल की सर्किट म्हणजे काय असते. ठीक आहे. लक्षात. सर्किट म्हणजे काय असते. सर्किट म्हणजे काय असते, पूर्ण वायरचं कनेक्शन असते. ठीक आहे. त्याच्यात काय काय असते, बॅटरी असते, लॅम्प असते, स्विच असते. आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्विच शिकायची आहे. ठीक आहे. बॅटरी आणि लॅम्प सोबत आपलं जास्त काही काम पडणार नाही. ठीक आहे. आपल्याला काय शिकायचं आहे, स्विच शिकायचे आहे. ठीक आहे. लक्षात. आता सर्वात आधी आपण पाहू सर्किट. ठीक आहे. सर्किटची डायग्राम बघा. हे सर्किट आहे. ठीक आहे. हे सर्किट आहे. हे सर्वांना माहिती आहे. हे काय आहे, बॅटरी आहे. हा महत्वाची गोष्ट आहे, स्विच डिनोटेड बाय यस. आणि हा काय, लॅम्प आहे. ठीक आहे. लॅम्प सर्वांना समजते, लॅम्प. ठीक आहे. आता बघा, स्विच सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. स्विच इज ए टू स्टेट डिव्हाइस. टू स्टेट डिव्हाइस म्हणजे काय असते, याचे दोन स्टेट असतात. कोणकोणते, एक असते ऑन स्टेट, बरोबर. लक्षात. एक कोणता स्टेट असते, ऑन स्टेट, त्याला आपण स्विच इज क्लोज्ड म्हणतो. ठीक आहे. लक्षात. आणि दुसरा कोणता असते, ऑफ स्टेट, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्विच इज ओपन. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवायची. ठीक आहे. जेव्हा स्विच ऑन असेल तेव्हा स्विच काय असतो, क्लोज असतो. जेव्हा स्विच ऑफ असतो तेव्हा स्विच काय असतो, ओपन असतो. म्हणून त्याला आपण टू स्टेट डिव्हाइस असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. जसं ट्रूथ टेबल मध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यात आपण दोन ट्रूथ व्हॅल्यू घेतो, एक ट्रू घेतो आणि दुसरी कोणती घेतो, फॉल्स. तसंच याच्यात सुद्धा आपल्याला दोन ट्रूथ व्हॅल्यू घ्यायचे आहे. ठीक आहे. लक्षात. पण लॉजिकली आपण काय करतो, सर्किट सोबत आपण डिनाय करतो. त्यामुळे आपल्याला याच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा घ्यावं लागणार आहे, बेस्ड ऑन अँड ऑफ. म्हणजे ऑनच्या जागेवर 1, ऑफच्या जागेवर 0. याचाच अर्थ ट्रूच्या जागेवर 1 घ्यायचं आणि फॉल्सच्या जागेवर 0 घ्यायचं. ठीक आहे. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0, असं आपण कन्सिडर करायचं. ठीक आहे. लक्षात. आता हे काय झालं, आपलं स्विचचं डिस्क्रिप्शन झालं. ठीक आहे. आता स्विच डिनोट कशाने करायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. स्विच डिनोट करतो आपण यसनी. स्विच कशाने डिनोट करू आपण, यसनी. ठीक आहे. लक्षात. आता समजा पहिला स्विच असला त्याला नाव काय देणार मी, S1. दुसरा असला तर S2. तिसरा असला तर ऑब्विसली S3. बरोबर आहे. लक्षात. असे आपण स्विचेसचे वेगवेगळे नाव देतो. ठीक आहे. अप टू सो वन. ठीक आहे. याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक आहे, पहा कोणती, आपण याच्यात सुद्धा स्टेटमेंट यूज करणारच आहोत. बट these statements are denied or we say that corresponds to, कशासोबत करस्पॉन्ड करणार, हे या स्टेटमेंट करस्पॉन्ड करणार स्विच सोबत. कसे बघा, पीला आपण कसं मेन्शन करायचं, स्विच S1. ठीक आहे. जर Q असेल तर स्विच S2. लक्षात. ठीक आहे.
आर असेल तर स्विच S3. हे कशासाठी आहे? हे आहे सर्व ऑन स्टेट साठी, लक्षात ठेवायचं, ऑन स्टेट साठी, बरोबर? ठीक आहे, लक्षात, किंवा राहू दे, हे नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे, एवढं समजलं. आता पहा, समजा निगेशन ऑफ पी आलं, निगेशन ऑफ पी आलं तर काय होते? स्विच कोणता येणार? हा S1 डॅश. निगेशन ऑफ क्यू स्विच S2 डॅश द्यायची आलं. ठीक आहे, आणि आर आलं तर S3 डॅश स्विच. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. कॉम्प्लिमेंट मीन्स अपोजिट टू इच अदर. लक्षात? ठीक आहे, हे काय आहे? पी निगेशन ऑफ पी, S1 डॅश, दिस आर द कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. ठीक आहे, इथपर्यंत तर डेफिनेटली लक्षात आले असेल. ठीक आहे, ट्रूथ व्हॅल्यू कसं घ्यायचा? ट्रूला इथे काय म्हणणार आपण? 1, आणि फॉल्सला इथे काय म्हणणार आपण? 0. लक्षात? ट्रूला म्हणणार 1, फॉल्सला म्हणणार 0. ठीक आहे, आता बघा, याच्यात दोन ट्रूथ टेबल आहेत. सरळ सरळ, एक आहे अँडचा, दुसरा आहे ऑरचा. आता याच्यात बघा कसं आहे, लक्ष द्या थोडंसं, फास्ट सांगतो थोडंसं. याच्यात दोन कंडिशन आहे. पहा, अँड साठी कोणती आहे? व्हेन टू स्विचेस कनेक्टेड इन सिरीज मध्ये असले तर. ठीक आहे, सिरीज मध्ये असले तर सर्किट कसं बनणार? पहा, सिरीज कनेक्शन सर्वांना यायला पाहिजे. सिरीज म्हणजे एकाच लाईनवर. ठीक आहे, लक्षात? ओके, ही सपोज आपली बॅटरी. ठीक आहे, लक्षात? आणि इथे घेणार आपण लॅम्प, जसा मी घेतलेला आहे, तुमच्या म्हणून तुम्ही घ्यायचा. ठीक आहे, बॅटरी आहे, स्विच पहिला आहे म्हणून S1, दुसरा आहे म्हणून S2. जर आपल्याला विचारले तर आपण S1 डॅश S2 डॅश अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम घ्यायचा. हे फक्त मी कंडिशन सांगतो सिरीजची. ठीक आहे, लक्षात? एका वायर मध्ये असले तर ते सिरीज मध्ये. हे कनेक्शन ओळखणं गरजेचं सोपं आहे. वेगवेगळे वायर असले तर स्विचेस पॅरलल मध्ये. आता याचा ट्रूथ टेबल बघा. ट्रूथ टेबल कसा तयार होणार पाहून घ्या. पी क्यू. ठीक आहे, ट्रूथ टेबल तसाच तयार होणार. सिरीज मध्ये आहे पी अँड क्यू. ठीक आहे, सिरीज मध्ये आहे पी अँड क्यू. ठीक आहे, लक्षात? चला लक्ष द्या आता, बस थोडंसं लक्ष द्या. पहा, सरळ सरळ कसं घेत असतो आपण? ट्रू ट्रू फॉल्स फॉर ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, म्हणजेच 1 1 0 0. ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ओके, आता एंड मध्ये आपल्याला माहिती आहे, आणि तुम्ही लॉजिकली लक्ष द्या थोडंसं. सर्किट डायग्राम कडे जाऊन, करंट इथून फ्लो होत आहे. ठीक आहे, लक्षात? करंट इथून फ्लो होत आहे. तर हा स्विच बंद राहिला आणि हा स्विच बंद राहिला तरच पूर्ण करंट फ्लो होणार. बंद म्हणजे क्लोज. ठीक आहे, लक्षात? तरच करंट काय होत आहे? फ्लो होत आहे. म्हणजे ट्रू ट्रू असलं तरच ट्रू. आता पहा, आता थोडंसं लक्ष द्या इकडे. चला लक्ष द्या. आता यापैकी एक जरी स्विच बंद असला तर करंट फ्लो होणार का? नाही होणार. इथपर्यंत लॅम्प लागणार का? नाही. आपलं कनेक्शन कशासोबत आहे? लॅम्प लागला पाहिजे. दोन्हीकडून करंट जात आहे म्हणून लॅम्प काय होते? ग्लो होत आहे. जर दोनपैकी एक स्विच मधून जरी करंट नाही गेला तर लॅम्प ग्लो होणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला दोन्ही स्विच काय लागेल? ऑनच लागेल. नसेल तर करंट फ्लो होणार नाही, लॅम्प लागणार नाही. म्हणजे इथे काय आहे ना? फॉल्स फॉल्स फॉल्स. समजलं? एवढं समजलं? नक्की समजलं असेल. ठीक आहे, अशीच कंडिशन आता दुसरी आहे. व्हेन टू स्विचेस आर कनेक्टेड इन पॅरलल. पॅरलल साठी बघा काय आहे कंडिशन. ठीक आहे, पॅरलल साठी. ठीक आहे, लक्षात? चला, हे आपण घेऊ पहिला स्विच. ठीक आहे, लक्षात? हा घेऊ आपण दुसरा स्विच. ठीक आहे, लक्षात? चला, याचं कनेक्शन आता थोडंसं वेगळं. बॅटरी इथे घेतली तरी चालेल, लॅम्प राहू द्या इथेच. ठीक आहे, लक्षात? हा झाला आपला लॅम्प. लॅम्प साठी आपण स्मॉल एल किंवा एल लिहू शकतो. स्विच S1 आणि S2 ही झाली आपली नेहमीप्रमाणे बॅटरी. ठीक आहे, लक्षात? आता आपल्याला कशाची कन्सर्न आहे? आपला कन्सर्न आहे मेन म्हणजे लॅम्प सोबत. ठीक आहे, चला, हा पी अँड क्यू सोबत रिलेटेड होता. हा पी और क्यू स्विचेस आर इन पॅरलल. ठीक आहे, एवढा स्लाइट डिफरन्स आहे. आता पहा, लक्ष द्या. समजा हा जर स्विच क्लोज आहे आणि हा जर स्विच क्लोज आहे तर काय होईल? इथूनही करंट जाईल, इथूनही करंट जाईल. तो करंट कुठे जाईल? दोन्हीकडून इथे जाईल. ठीक आहे, आणि लॅम्प काय होणार? लागणार, ग्लो करणार. म्हणजे दोन्ही कंडिशन काय होत्या? 1. ठीक आहे, आता समजा हा जर स्विच सुरू आहे आणि हा जर बंद आहे. मी काय म्हटलं? इथून जर स्विच सुरू आहे तर करंट इथून जाणार, इथून असा जाणार तो, आणि इथे जाणार, आणि लॅम्प सुद्धा लागणार. म्हणजे हे कंडिशन अप्लाय होत आहे. ठीक आहे, लक्षात? स्विच S2
आता यावेळेस काय होतं, S1 लागत नाही आहे, ऑफ आहे, S1 लागत आहे, ऑन आहे, तर इथून करंट जाईल आणि पुन्हा लॅम्प लो होणार, म्हणजे इथे सुद्धा 1, दॅट इज ट्रू. आणि दोन्ही जर करंट गेलाच नाही तर स्विच लागणार का, नाही लागणार, त्यामध्ये 0. समजले? हे काय झाले, 2 कंडिशन झाल्या आपल्या, एकदम इझी होत्या. लक्षात आलं असेल तरी ठीक, नाही आलं असेल तरी ठीक, कारण लॉजिकल कनेक्टिव्ह अँड आणि ऑर, कंजंक्शन आणि डिस्जंक्शनची पूर्ण रिलेटेड आहे. कंजंक्शन म्हणजे अँड आणि डिस्जंक्शन म्हणजे ऑर, बरोबर आहे. सिरीजमध्ये असले तर सरळ सरळ अँड आणि पॅरललमध्ये असले तर ऑर. लक्षात एवढं. चला आता लक्ष द्या सर्वांनी, आपण आता सॉल्व्ड एक्झाम्पल बघू पहिलं, ठीक आहे. क्वेश्चन काय पहा, एक्सप्रेस द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द सर्किट, याचा सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला दाखवायचा आहे, अँड राईट इट्स इनपुट आउटपुट टेबल, ठीक आहे. आता इनपुट आउटपुट टेबल म्हणजे काय असते, जसं आपण ट्रूथ टेबल बनवत होतो ना, सेम तोच काय इनपुट आउटपुट टेबल, ठीक आहे. लक्षात. चला आता सर्किट बघू पहिले, ठीक आहे. लक्षात. सर्किटमध्ये स्विच कोणकोणते आहेत सर्वात आधी पाहून घ्या. S1 आहे, म्हणजे काय लिहिणार मी, लेट पी द स्विच इज S1 किंवा स्विच S1, ठीक आहे. एक काम करू, आपण इकडे लिहून घेऊ, म्हणजे इकडे आपण ट्रूथ टेबल काढू, ठीक आहे. पी म्हणजे काय होते, स्विच S1, ठीक आहे. लक्षात. त्याच्यानंतर क्यू म्हणजे काय होते, स्विच S2, ठीक आहे. तिसरा स्विच दिसतंय का, हो, कोणचा, S1 डॅश म्हटलेला आहे. डॅश म्हणजे काय आला, निगेशन ऑफ पी, म्हणजे स्विच S1 डॅश, ठीक आहे. लक्षात. तसंच आता निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय होते, स्विच, निगेशन ऑफ क्यू म्हणजे काय होते, स्विच S2 डॅश, ठीक आहे. लक्षात. समजलं. चला आता याचा सिम्बॉलिक फॉर्म पाहू आपण, ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म कसा राहणार याचा, लक्ष द्या. सिम्बॉलिक फॉर्म इथे लिहून घेतो मी, ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म राहील, पहिला स्विच कोणता, S1 ला लिहू आपण P, ठीक आहे. इथे सिम्बॉलिक फॉर्म वर लिहून घ्यायचं तुम्ही, ठीक आहे. सिम्बॉलिक फॉर्म, ठीक आहे. S1 म्हणजे P, दुसरा कोणता S2, त्याला घेऊ आपण Q, ठीक आहे. इथे घेतला P, इथे घेतला Q, दोघंही कोणत्या कनेक्शन मध्ये आहे, पॅरलल. पॅरलल म्हणजे काय, ऑर. लक्षात. पॅरलल कनेक्शन म्हणजे ऑर. पुन्हा S2 सोबत काय येतं कनेक्शन, पॅरललच येत आहे, म्हणजे इथे सुद्धा काय घेईन मी, ऑरच घेईन, ठीक आहे. S1 डॅश म्हणजे कोणता, निगेशन ऑफ P, आणि S2 डॅश म्हणजे कोणता, निगेशन ऑफ Q, ठीक आहे. दोघांमध्ये कनेक्शन पहा, दोघांमध्ये काय सिरीजचं कनेक्शन आहे, म्हणून इथे काय येणार, अँड येणार, इथे काय येणार, अँड येणार. लक्षात एवढं, ठीक आहे. पहा आता काय करायचं पहा. आता मी हे व्हॅनिश करतो सर्किट, पहा आता काय करायचं, लक्ष द्या थोडस. याच्यावरून काय बनवणार आपण, इनपुट आउटपुट टेबल, ठीक आहे. इनपुट आउटपुट टेबल कसा बनवायचा पहा. सर्वात आधी काय घेणार, पी क्यू, ठीक आहे. लक्षात. तिसरा स्विच आहे का, नाही आहे, म्हणून आपण पी आणि क्यू, ठीक आहे. नंतर ऑपरेशन कोणतं आहे, पी और क्यू, बरोबर, पी और क्यू. नंतर निगेशन ऑफ पी, नंतर निगेशन ऑफ क्यू, नंतर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. लास्ट मध्ये काय येतं, दोघांचं ऑपरेशन, ठीक आहे. लक्षात. म्हणजे इथे लिहिणार मी पी और क्यू अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे हे झालं आपलं फायनल ऑपरेशन, ठीक आहे. लक्षात. नेहमीप्रमाणे आपलं ट्रूथ टेबलच्या अशा लाईन्स वगैरे पूर्ण क्लिअर करून घ्यायच्या, ठीक आहे. चला आता लक्ष द्या, दोन स्टेटमेंट आहे, बरोबर, म्हणजे ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. लक्ष द्यायचं, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, बरोबर. ह्या सर्वांना गोष्टी माहितीच असायला पाहिजे. हे मी लेक्चरमध्ये शिकलेलं जाऊ, आपण बऱ्याच जणांनी एक्सरसाइज कंप्लीट करून दिली, ठीक आहे. चला आता क्यू काय घेणार, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. ट्रू म्हणजे 1, फॉल्स म्हणजे 0. ऑरचं ऑपरेशन, दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे सर्व ट्रू, बरोबर. लक्षात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, ठीक आहे. निगेशन ऑफ पी, ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू, ओके. अँडचं ऑपरेशन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. अँड मध्ये म्हणजे सिरीज मध्ये कनेक्शन, दोन्ही जर सिरीज स्विच सुरू असेल तरच सुरू राहते, बाकीचे सर्व
ऑफ राहतात. ठीक आहे, 0 0 0. लास्ट ऑपरेशन कशाशी कन्सल्ट करते, याच्याशी आणि याच्याशी. बघा आता लक्ष द्या, फायनल आउटपुट याचा आणि याचा ऑपरेशन मधात काय लॉजिकल कनेक्टिव्ह ऑर मध्ये दोन्ही 0 असले तरच 0, अदरवाईज सर्व 1 1 1 0 1 1 0 1 1 0 1 आणि लास्ट मध्ये 0 1 1. हे झालं आपलं फायनल आउटपुट. यालाच म्हणतो आपण इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल. ठीक आहे, चला एक नवीन क्वेश्चन बघू. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट फ्रॉम द गिवन स्टेटमेंट. ठीक आहे, स्टेटमेंट पॅटर्न लक्षात. याच्यावरून काय करायचं, आपल्याला स्विचिंग सर्किट तयार करायचं. ठीक आहे, एकदम इझी आहे, काही तर हार्ड नसेल. ठीक आहे, लक्षात पहा. पी आहे, पी म्हणजे काय असते सर्वांना माहिती आहे, सांगा काय आहे. इथे लिहितो मी, जाऊ दे इकडे लिहून देतो. ठीक आहे, पी स्विच S1. ठीक आहे, स्विच S1. त्याच्यानंतर काय आहे, क्यू आहे, स्विच S2. ठीक आहे, आर आहे, आर म्हणजे स्विच S3. निगेशन ऑफ आर आहे म्हणजे S3 डॅश. झालं, दुसरं तर काही नवल विशेष नाही आहे. ठीक आहे, स्विचिंग डायग्राम कशी बनवायची. ठीक आहे, चेक करा. पहिले कनेक्शन काय, अँड म्हणजे तिन्ही कनेक्शन काय आहे, सिरीज मध्ये आहे, अँड आहे तर. ठीक आहे, लक्षात. म्हणजे सुरुवात कशी करू आपण, सरळ लाईन घ्यायची. हा झाला पहिला स्विच, हा झाला दुसरा स्विच, हा झाला तिसरा स्विच. बाकीचं सर्व नंतर विचार करायचा. ठीक आहे, लक्षात. चला, पहिला स्विचचं नाव पी म्हणजे S1, दुसरा क्यू म्हणजे S2, तिसरा आर म्हणजे S3. ठीक आहे, नंतर काय लागते, ऑर लागते. ऑर म्हणजे आता स्विच काय येईल, खाली येईल. ठीक आहे, लक्षात. आता ऑर लागल्यावर काय होईल, पी पुन्हा एकच स्विच आहे इथे. ठीक आहे, पी म्हणजे पुन्हा इथे आला S1. ठीक आहे, आता लास्ट मध्ये चेक करा काय, ऑर नंतर पुन्हा पी नंतर ऑर म्हणजे पुन्हा पॅरलल मध्ये. ठीक आहे, लक्षात. क्यू म्हणजे कोणता आहे, S2. अँड म्हणजे सिरीज मध्ये तिसरा. निगेशन ऑफ आर म्हणजे कोणता आहे, S3 डॅश. कनेक्शन करून घ्यायचे. दिस इज बॅटरी अँड दिस इज अवर लॅम्प L. इथे लावला चालते, इथे लावला चालेल. ठीक आहे, लक्षात. करंटचे डायरेक्शन असे दाखवून द्यायचे म्हणजे चांगलं वाटेल थोडं. ठीक आहे, ऑल ऑफ यू गॉट इट. समजलं एवढं, बरं. लक्ष द्यायचं सर्वांनी. बघा, हा तर टॉपिक एकदम इझी होता, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, इन केस याच्यात काही डिफिकल्टी झाली तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही पर्सनली विचारू शकता, तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम आला नाही आला तर. ठीक आहे, लक्षात. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, याच्यानंतर मिसलेनियस एक्झरसाइज आणि काही आयडेम्पोर्टंट लॉ वगैरे याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे ते डायरेक्टली स्किप करायचे. ठीक आहे, आता याच्यानंतरची जी एक्झरसाइज आहे रिलेटेड टू दिस ते कम्प्लीट करायचे. 1.4 हे तुमचं होमवर्क आहे. मला बरेच मुलं विचारतात की सर तुम्ही व्हॉट्सअपवर होमवर्क नाही टाकला. मी व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुमचं होमवर्क आहे. युअर होमवर्क इज एक्झरसाइज 1.4. त्याचा PDF बनवून मला पाठवायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय तुमची स्टार्ट होते मिसलेनियस एक्झरसाइज विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आता मिसलेनियस एक्झरसाइज म्हणजे काय असते, पूर्ण याची समरी असते. त्याच्यात थोडेसे व्हेरायटी ऑफ प्रॉब्लेम्स म्हणजे व्हेरिएबल प्रॉब्लेम्स, थोडं मायनर चेंज. ठीक आहे, तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. मिसलेनियस एक्झरसाइज मध्ये तुम्हाला कोणतीही प्रकारची क्वेरी येत आहे तर तुम्ही मला ती सांगा. ठीक आहे, आता तुम्ही मला काय करायचं, ते डायरेक्ट तो क्वेश्चन व्हॉट्सअपवर टाकून द्यायचं की सर मला हा जमला नाही. मी तुम्हाला तुमच्या क्वेरीज व्हिडिओमधूनच सॉल्व्ह करून देईन. ठीक आहे, राहिला प्रश्न आता सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे ती गोष्ट म्हणजे आपल्याला घ्यायची आहे तुमची टेस्ट या चॅप्टरवर. ठीक आहे, आता सर टेस्ट कशी घेणार तुम्ही, तर मी तुमची टेस्ट गुगल मीटवर घेणार. आता मी काय म्हणतो, नीट लक्ष द्या. तुम्ही गुगल मीटवर टेस्ट घेताना त्याचे रूल्स कसे राहतील, तुम्ही सर्व मला दिसले पाहिजे. एक मी टेस्ट घेतली होती त्याच्यात मला विद्यार्थी दिसतच नव्हते. याचा अर्थ काय, ते बाजूला पुस्तक ठेवून सुद्धा लिहू शकतात. तर त्या टेस्टमध्ये काय राहील, कंपल्सरी तुम्ही मला दिसले पाहिजे. तुमच्याजवळ फक्त काय राहील, एक पृष्ठ राहील आणि 2 पेजेस, बस. त्याच्यावर काही राहणार नाही. ठीक आहे, तुम्ही मला ते दिसले पाहिजे क्लिअर. आणि त्यानंतर काय आहे, तुमचा टेस्ट टायमिंग जो ठरलेला आहे त्याच वेळेत होईल. कोणी कोणी लेट जॉईन करते तर लेट जॉईन झालं तरी त्याला तेवढाच टाइम मिळेल, त्याला एक्स्ट्रा टाइम मिळणार नाही. ठीक आहे, लक्षात. जसं आता हे चॅप्टर झाला, एक्झरसाइज कंप्लीट झाली तुमची. या 2 ते 3 दिवसात आपण
या चॅप्टरवर टेस्ट घेऊ. ठीक आहे. राहिला आता नवीन चॅप्टर कोणचं घेणार, तर नवीन चॅप्टर मी तुमचा 4थ्या नंबरचा चॅप्टर घेणार आहोत, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. ट्रिग्नोमेट्री याच्यासाठी नाही घेत कारण की त्याचं मला बेसिक खूप घ्यावं लागेल आधी. ठीक आहे. तर काही दिवसानं होईनच आपलं ट्युशन सुरू, तर त्यामुळे त्यावेळेस घेईन. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सुरू करणार आहोत मी, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर अँड लिटिल बिट टफ. ठीक आहे. तर त्याची काळजी करायची नाही, थोडं लक्ष देऊन करायचं, येऊन जाईल. आता सर्वांनी काय करायचं, टेस्टसाठी तयारी करायचं. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारायचं. आणि सर्वांनी जाता जाता नेहमीच आपला मेसेज, घरीच राहा, सुरक्षित राहा. ठीक आहे.